सर्वांचं स्वागत आहे PW या ऑनलाईन प्लॅटफॉर्मला। जसं की माझे मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात तर 20 ऑगस्ट 2025 म्हणजेच आजची तारीख आणि ही आपली सणनिश्चितीची तारीख म्हणू शकतो आपण। लवकरच आपला सण येतोय आणि तो म्हणजे खाकी वर्दीचा सण। मार्च महिन्यापासून सप्टेंबर महिन्यात बोललं गेलं होतं की सप्टेंबर 15 नंतर फिजिकल चालू होईल। आता कुठेतरी वाटतंय की फायनली सर्व शिजलेलं आहे आणि भरपूर सारे पोरं जे इतक्या महिन्यापासून, मी कोणते पोरं म्हणतोय, जे कंटिन्यू कधीतरी येईल पण आपला सण येईल अशा अँगलनं तयारी करणारे जे मुलं होते त्यांच्यासाठी खरंच हे खुश खबर आहे की 20 ऑगस्ट आजच्या तारखेला मंत्रिमंडळाची मान्यता भेटल्यानंतर सुद्धा पोलीस भरतीचा GR आलेला आहे। 12 ऑगस्टला मान्यता भेटली होती, तिथून 8 दिवसात GR आलेला आहे। होऊ शकते जाहिरात सप्टेंबर महिन्याच्या शेवटी किंवा ऑक्टोबर महिन्यात तर पडायलाच पाहिजे। म्हणजे जाहिरात पडेल याचा अर्थ आहे भरती प्रक्रिया नोव्हेंबर डिसेंबरच्या पूर्वी पूर्ण होईल। तुम्हाला काय करायचंय, मी या आधीचे माझे जुने व्हिडिओ पाहून घ्या। तुम्हाला कोण सांगितलं असेल का प्रक्रिया ही मार्च मध्ये जाईल, एप्रिल मध्ये जाईल, फरवरी मध्ये जाईल, मी असं तो म्हटलं नव्हतं का जाणारच नाही, पण मी असंही म्हटलं होतं तुम्हाला माझे पुरे जुने व्हिडिओ सांगा आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लिंक शेअर करायला सांगितले, सेव्ह करून घ्यायला सांगितली होती की माझी तुम्हाला व्हिडिओ आठवेल म्हणून मी काय बोलतो ऑन रेकॉर्ड। ते व्हिडिओ आता सुद्धा युट्यूबला आहे की एकदा जाहिरात आल्यानंतर तुम्हाला करंट अफेअर सुद्धा वाचायला मिळणार नाही। मी सांगतोय दिवाळी आपली गोड होऊ शकते, दिवाळीचे चिवडा संपायच्या आधी फटाके घरात बोलवल्या जाऊ शकते, कारण की इतके कमी दिवस शिल्लक राहिलेले आहे, एकंदरीत समजून घ्या। जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात माझ्या मित्रांनो, महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई व कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्याबाबत हे कोणाचं आहे, गृह विभागाचं आहे। मंत्रिमंडळाची मान्यता ऑलरेडी भेटलेली होती 12 ऑगस्ट रोजी, ते आपण पाहिलेलं होतं। आणि आपल्याला जसं म्हटलं होतं 10,000 समथिंग शिपायाची पदं, पण लास्ट टाइम एक परिपत्रक आलं त्याच्यामध्ये नागपूर शहरला, नागपूर ग्रामीणला, नवी मुंबईला, पुणेला अशा प्रकारचे पदं वाढलेले होते। आता ते पदं वाढून 12,399 इतके झालेले आहेत। म्हणजे शिपायांची पदं गेल्या 2-3 वर्षाच्या तुलनेत म्हणून खूप जास्त आहे। कारण की मागच्या वर्षी जरी 17,000 पदांची भरती झाली असली पण त्याच्यात SRPच्या 48 जागा होत्या, कारागृहाच्या जागा होत्या, ड्रायव्हरच्या सुद्धा जास्त जागा होत्या, पण यावर्षी शिपायाच्या जागा जास्त आहे। आणि खास करून महिला मंडळींनो, जिथं 9 जागा आहे तुम्हाला तिथं पुरुषांना 8च जागा आहे। तुम्ही सहजासहजी पाहून घेऊ शकता, कुठं कुठं महिलांना 9 आहे, पुरुषांना 6 जागा आहे एकाच कास्ट मध्ये। तुमच्यासाठी तर एक खूप सुवर्ण संधी आहे माता मावल्यांनो। ओके, बेधडक अभ्यासाला लागा आणि प्रॅक्टिस आपली ठेवा। त्याचबरोबर शिपायाच्या यावर्षी चालकाच्या जागा मात्र कमी आहे, बॅट्समनच्या 25 जागा आणि SRPच्या 2393 जागा, अशी 15,631 पदांची भरती प्रक्रिया ही सुरू होत आहे। सप्टेंबर महिन्यात आशा आहे चालू होईल फॉर्म भरणं। ऑक्टोबर महिन्यामध्ये साहजिकच माझ्या मित्रांनो याचा ग्राउंड कधी चालू झालं तर तुम्हाला माहिती आहे भरपूर सारे जिल्हे असतात का जिथं 8 दिवसाच्या आत ग्राउंड संपते, तिथून 8 दिवसात ते पेपर घेतात। ऑक्टोबरच्या शेवटी ते फटाके फोडू शकतात, त्या फटाक्याचं नाव तुमचंही असलं पाहिजे। माझ्या मित्रांनो विनंती आहे सर्वांना, अशा प्रकारचं हे तुम्ही सगळं पाहिलेलं असेल पण तुम्हाला सांगत होतं अजूनही तुम्ही झोपीचं सोंग घेतलं असेल तर प्लीज सोंग घेऊ नका। ओके, कोण तुम्हाला सांगितलं असेल 5-6 महिने भरती सध्या होणार नाही। ओके, मंत्रिमंडळाची मान्यता भेटलेली आहे आणि हे गृह विभागाचं GR सुद्धा आलेलं आहे। आता तरी तुम्हाला एक विनंती आहे की आता फक्त तुमचा अभ्यास झालेला असा गृहीत धरूया आणि उरलेल्या गोष्टी आहे आपल्या त्या म्हणजे रिव्हिजनला सुरुवात करूया। अभ्यासाचा वेळ संपलेला आहे, रिव्हिजनचा वेळ चालू झालेला आहे। ओके, ज्या वेळेस फिजिकल येईल त्यावेळेस फक्त एकच पेपर सेटचा वेळ असेल, करंट अफेअर आणि पेपर सेट, बस तो वेळ चालू होईल। आता दुसरं त्यातलं सत्र चालू आहे, सगळ्यात मोठं सत्र आपलं संपलेलं अभ्यासाचं, आता रिव्हिजनचं सत्र लागलेलं आहे। ओके, मानो या ना मानो तुम्हाला ह्या गोष्टी ऍक्सेप्ट कराव्या लागतील। चलो, जय हिंद। पोलीस भरतीच्या संदर्भात यानंतर कुठलेही अपडेट आल्यास मी नक्की आपल्या चॅनलवरती घेऊन येणार आहे।